मुंबईमध्ये महायुतीची जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे। शिवसेनेनं मुंबईमध्ये 125 जागांचा दावा केलेला असताना भाजपनं त्यांना अवघ्या 60 जागा सोडण्याचा प्रस्ताव ठेवलाय। वैचारिक मुद्द्यांवर भाजप शिवसेना एकत्र लढणार असले तरी व्यवहाराच्या पातळीवर म्हणजेच जागा वाटपाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत होताना दिसत नाहीये। त्यातच आरपीआय आठवले गट हा तिसरा भिडूही जागा वाटपावर अडलेला आणि त्यामुळे मुंबईत महायुतीच्या जागा वाटपाचं कठीण होऊन बसलंय। मुंबईत शिवसेनेला 60 जागांचा प्रस्ताव। शिवसेनेची मागणी 125 ची, भाजप 60 जागा सोडणार। जागा वाटपाच्या मुद्द्यावर शिवसेना भाजपचं बिनसणार। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेना आणि आरपीआयशी युती होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी मुंबईत शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढणार असं जाहीर केलं होतं। हिंदुत्वाचा मुद्दा आणि मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष खांद्याला खांदा लावून लढणार असल्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या। महायुती म्हणूनच लढणार आहोत, त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर देखील। त्यामुळे महायुतीच निवडणूक मजबूतीने लढेल। आम्ही कामाच्या जोरावर, विकासाच्या अजेंड्यावर, विकास हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून याच विकासाच्या अजेंड्यावर आम्ही ह्या निवडणुका लढणार आहोत। ठाण्यामध्ये पण युती होईल का स्वतंत्रपणे? युती होईल ना, आमचा प्रयत्न आहे। ठाण्यात, कल्याण, डोंबिवली सगळीकडे तत्वांवर शिवसेना आणि भाजपची युती झाली असली तरी प्रत्यक्षात जागा वाटपात दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड चुरस होणार याचे संकेत यापूर्वीच मिळाले होते। झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला मुंबईमध्ये 125च्या आसपास जागा हव्यात असे स्पष्ट संकेत दिले होते। मुंबईत शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल असंही सांगण्यास एकनाथ शिंदे विसरले नाही। आमचे पण ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, इतर ठिकाणी आमचे जास्त नगरसेवक आहेत। मग ठाण्यामध्ये तुमचे तर समजा आता उदाहरण नका, मुंबईत होतो पण ठाण्यामध्ये तुमचे स्वतःचेच शिवसेनेचे 91 नगरसेवक आहेत बरोबर? मग माझ्याकडे 70 अगोदर होते, नंतर दुसरे 80-90 झाले। मग आता ठाण्यामध्ये मोठा भाऊ कोण असेल? मी तर सांगितले ना, ठाण्यामध्ये मोठा भाऊ जरी असला तरी सुद्धा मुख्यमंत्री आणि माझी चर्चा झाली आणि युती आम्ही करायचं ठरवलेलं आहे। पण मग ठाण्यात तुम्ही जास्त जागा लढवाल? म्हणजे जिथं आता सिटिंग कॉर्पोरेटर आहेत त्यांना आता बीजेपीच्या पण लोकांना तिकीट द्यायला की आपल्यालाही तिकीट द्यायला शिवसेनेचा। त्यामुळे असं जिथं जास्ती आहे तिथे युती करायची नाही आणि जिथं आम्हाला गरज आहे तिथं युती करायची, अशी युती होत नाही। जिथं भारतीय जनता पक्षाच्या जास्त ताकद आहेत तिथं शिवसेनेची कमी ताकद आहे तर मित्रपक्ष म्हणून एकत्र येऊन लढणार आम्ही। जिथं शिवसेनेची जास्त ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही सांगू इकडे युती नको। पण म्हणजे असं काय असतं का? ठाण्यात तुमच्या जास्त जागा अशी होत नाही। पण ठाण्यात तुमच्या जास्त जागा आहेत ना, तुम्ही जास्त तिथे जागा मागाल? जास्ती जागा म्हणजे जे तिथं समीकरण आहे युतीमध्ये, जे आता स्थानिक नगरसेवक आहेत ते त्यांना तिकीट देणारच ना आपण। मग हाच नियम मुंबईत लागू होईल? कारण मुंबई शिवसेनेचे आजच्या तारखेला 84 नगरसेवक आहेत जास्त, म्हणजे जेव्हा शेवटच्या निवडणुका झाल्या तेव्हा हो मुंबईत 84 नगरसेवक होते। आता तुम्हाला मी सांगतो, माझ्याकडे जे उभाटाचे नगरसेवक, इतर पक्षाचे नगरसेवक, जे 2017 म्हणजे आता जी निवडणूक झाली मागे त्याचे 71 नगरसेवक, त्यानंतर 2012 आणि यामध्ये लढलेले नगरसेवक, जवळपास 120 नगरसेवक मुंबई महापालिकेचे माझ्याकडे आले। प्रत्यक्षात जागा वाटपाच्या बैठकीत भाजपनं आतापासूनच मोठ्या भावाची भूमिका घेतली आहे। मुंबईत भाजपनं जागा वाटपाच्या बैठकीत शिवसेनेला 60 जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे। शिवसेनेने 125 जागांवर दावा केलेला असताना त्यापेक्षाही निम्म्या जागा सोडण्यास भाजप तयार झाली आहे। मुंबईसाठी एकनाथ शिंदेंना हव्या होत्या 125 जागा, मात्र भाजपची शिंदेंना जागा देण्याची तयारी आहे फक्त 60 जागांची। मुंबई कुणाची याचं उत्तर जर एकनाथ शिंदेंना ठामपणे शिवसेनेची असं द्यायचं असेल तर मुंबईतलं अस्तित्व हे दाखवून द्यावं लागेल आणि अर्थातच 60 जागांवरती एकनाथ शिंदे समाधानी आहेत का याचं उत्तर अद्याप त्यांच्याकडनं मिळालं नसलं तरी सुद्धा जागा वाटप हा येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे आणि भाजपमधला नव्या तिढ्याचा मुद्दा होऊ शकतो। राष्ट्रवादी महायुतीत नसली तरी आरपीआय आठवले गट महायुतीत निवडणूक लढणार।
विधानसभेला आरपीआयच्या पदरात एकही जागा आली नसली तरी महापालिका निवडणुकीसाठी आरपीआयला काही जागा हव्यात. आकडा सांगत नसले तरी तसा आग्रह आरपीआय आठवले गटानं यावेळी धरला. आणि आमचा पक्ष देखील निवडणुकीच्या तयारीमध्ये आहे. भाजपबरोबर आमच्या ठरलेली जी युती आहे ती युती होणारच, याच्यामध्ये काडीची शंका नाही. आणि भाजपबरोबर जागांचं जे वाटप आहे त्या वाटपांची आता इथून पुढे सुरुवात होईल. आम्ही काही ठराविक जागा ज्या आमच्या असतात त्या ठराविक जागा आम्ही त्यांच्याकडे मागणार आहोत आणि त्यांच्याबरोबर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा त्यांना देखील उपयोग होईल आणि त्यांच्या देखील कार्यकर्त्यांचा आम्हाला उपयोग होईल अशी आमची भावना आहे. अजून काय ते त्यांना दिलेलं नाही आहे. आमच्या पक्षामध्ये जी काय चर्चा असते आमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबरची ती अजून आम्ही जाहीर करत नाही आहे. परंतु आम्ही ते ठरलं की तुम्हाला ज्या सांगू ना, त्यात काय 20-25 का तरी प्रमुख जागा आहेत की ज्या जागा आम्हाला हव्या असतात आणि तेवढ्या मिळतातच असं नाही आहे, हे देखील तेवढंच खरं आहे. पण 20-25 जागांच्या वरती आमचा आग्रह आहे की आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. त्यांच्याशी भाजपनं 60 जागांचा प्रस्ताव दिला असला तरी त्यांनी आणखी 15 ते 20 जागा शिवसेनेला द्याव्या लागतील अशी मानसिक तयारी केली असावी. पण तरीही तो आकडा शिवसेनेच्या आकड्याच्या जवळपासही जात नाहीये. किमान 100 जागा लढण्याची तयारी शिवसेनेनं केली असावी, पण तेवढ्या जागाही मिळाल्या नाहीत तर शिवसेना काय करणार याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलंय. ज्ञानेश सावंत, झी 24 तास,